काय भावना आहेत आपल्या? महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, आमचे पक्षाचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे पक्षाचे आमचे नेते महाराष्ट्राचे युवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं आज जे काम एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबाचा तळागाळापर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे. आज जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे साहेब असू द्या, आमचे जिल्हा प्रमुख विशाल कदम साहेब असू द्या, विधानसभा प्रमुख बालू कुराडे साहेब असू द्या, एक सामान्य शिवसैनिकची जीत आहे. आणि आमच्या विरोधात आठ आमदार होते आणि आमचे सन्माननीय नेते जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव साहेब ते नसताना आम्ही त्यांना चितपट केलेला आहे. खासदार साहेब आले असते तर हे चित्र वेगळं राहिलं असतं. 60-100 मतांना मी निवडून आला असतं. पण खासदार साहेबांना आशीर्वाद वारीमधून दिलं. वारीचा आशीर्वाद देवाना मंजूर केला. आम्ही गोरगरिबाचे कामा करते, प्रस्थापित लोक जे आहे, जे चोरेधारेचं राजकारण करते, प्रस्थापित लोकांना धडा सामान्य लोकांना दिलेला आहे. हे तो टेलर आहे. परभणी विधानसभा पिक्चर अभी बाकी आहे. 6 रनिंग आणि माझी 4. आता कसं आहे, मी सांगितलं ना, जिल्ह्याचे प्रत्येक आमदार बुथावर बसलेले होते. सगळे आमदारांना इतकं आमच्या विरोधात रान पेटविलं. पण सामान्य शिवसैनिक आमचे जे होते, सर्वसामान्य लोक आहे आम्ही. विशाल भाऊ असू दे, आनंदराव असू दे, आम्ही रस्त्यावरचे लोक आहे आम्ही. आता बघू, परभणी विधानसभा आम्ही बाकी आनंदरावला निवडून आणायचे खासदार साहेबांना आम्ही 2 पिढ्या उचललेला आहे. 100% येणार 2029ला जे पद्धतीत आमदारनं आमच्यासोबत वागणूक केली आमच्या विरोधात, आता पण निवडून आल्यावर बी इथं अरेरावरी केली, ते दादागिरी इथं करून करत होते. पण आता लोकांना कौल दिल्यावर बी तुम्हाला मान्य नाही. 2029ला शिवसेनेचा धनुष्यबाण परभणीत निवडून येईल आणि भरघोस मताने निवडून येईल आणि अल्पसंख्याक मतावर आम्ही निवडून येऊ, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. 2029ला हे पहिली सुरुवात आमची जिंकायची झालेली आहे. एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेब, सन्माननीय खासदार साहेब यांच्या आशीर्वादानं, बांगर साहेब आमचे हिंगोलीमध्ये आमचे नेते, त्यांचे सगळ्याचा आशीर्वाद, सर्वसामान्य शिवसेनेची जीत आहे. बँकेच्या बघा, आम्ही काय इतके मोठे लोक नाहीये, सर्वसामान्य लोक, गरीब लोक आहे आम्ही. आम्हाला लोकांना निवडून दिलं. आम्ही काय अध्यक्षासाठी उभा नव्हते. आम्ही सर्वसामान्याचे लोकांचे प्रश्न याच्यासाठी मिटण्यासाठी उभा होतो. आणि आता आमच्या विरोधात इतके लोक होते, त्यांना साकार करते का? अरे, आम्ही सर्वसामान्य लोकांचा, गरीबाचा आशीर्वाद घेऊन राजकारण करतो महाराष्ट्रात. आज बघा, गोरगरीब लोकांना आम्हाला मतदान केलं. आमचे सन्मान्य खासदार साहेब इथं राहिले असत, हे चित्र वेगळं राहिलं असतं. याच्यामुळं आता खासदार साहेबांच्या विरोधात बोलणं सोडून द्या. तुम्हाला सर्वसामान्य खासदार साहेबांच्या कार्यकर्त्यांना चितपट करून टाकलेलं आहे. त्यामुळं आता येणारे 29ला दाखवू तुम्हाला तुम्ही कसे निवडून येतात. निवडणूक आहे, महायुतीच्या आमदारांच्या विरोधात काम केलं, मग आता पुढे समन्वय कसं असणार? हे आता एकनाथ शिंदे साहेब ठरवितील सगळे गोष्टी.